आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट. धन्यवाद देतो प्रभूला, त्याची उपस्थिती, त्याची संगती आमच्या बरोबर आहे. जस देव त्याच्या लोकांची भेट घेतो तर त्याच्या भेटीमध्ये नक्कीच आशीर्वाद असतात. परमेश्वर त्याच्या लोकांना अनाथ, एकटं, पोरकं, कष्टात, त्रासामध्ये कधी सोडत नाही. मुळामध्ये देव ही संकल्पना अस्तित्वात येण्याचं कारणच त्यानं आमची मदत करावी. म्हणून शास्त्रामध्ये असं लिहिलं की तो एल शदाय, मदत करणारा देव आहे. परंतु जगामध्ये आम्ही वावरत असताना नेमकं ज्या प्रकारची मदत आम्हाला आवश्यक असते त्यास आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे पाहत असतो. मला मागच्या आठवड्यामध्ये एक व्यक्तीने कॉल केला होता आणि त्यांनी सांगितलं की एक गाठ पोटामध्ये झालेली आहे, त्याचं टेस्टिंग करणार आहे आणि सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टर म्हणले जवळजवळ ती कॅन्सरची गाठ निश्चित आहे. फक्त आपण सोनोग्राफी करून ते कन्फर्म करणार आणि त्यानंतर आपण ट्रीटमेंट करणार आहोत. आणि मग त्यांना मोठा प्रश्न पडला की आता डॉक्टरने जर सांगितलं तर डॉक्टर सांगतो ते कन्फर्म असतं, कारण तो शरीराचा अभ्यास करणारा व्यक्ती आहे आणि त्याने आजपर्यंत असे वेगवेगळे पेशंट हाताळलेले असतात. परंतु त्यानं ती गोष्ट इतकं त्यांच्या मनाला धक्का आणि चटका देऊन गेली, ते अस्वस्थ झाले, बेचैन झाले. पण त्यांना कळालं नाही, आता या प्रसंगामध्ये देव आमचं नक्की सहाय्य करेल, प्रभू आमची मदत करेल. आणि तेवढ्यात त्यांनी कॉल केला आणि सांगितलं की पास्टर अशी अशी समस्या आहे, प्रार्थना करा. तेवढे आमचा विश्वास प्रार्थनेवर एवढा आहे की तुम्ही प्रार्थना कराल आणि तिथून ती गाठ डिसअपिअर होईल. आणि घडलं असं, ती प्रार्थना केली आणि सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये ती गाठच गायब झाली. आणि त्यांनी त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट सुद्धा पाठवला, मी जो स्टेटसवरती ठेवलेला होता, की प्रभू सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. अजून एकाने सांगितलं की आमचं बोरचं पाणी कधी आटत नाही आणि आमच्या बोरचं पाणी आटलं आणि ते म्हटलं की आता उन्हाळा आहे, सगळ्यांच्या बोरमधलं पाणी गेलं तर आमचं पण गेलेलं आहे, तुम्ही प्रेयर करा. आता उन्हाळ्यामध्ये बोरला पाणी येणं फार कठीण आहे, पाऊस पडल्याशिवाय कसं पाणी येणार आहे. परंतु मी इतकी विश्वासानं प्रार्थना केली, देवा रानामध्ये इस्रायल लोकांसाठी खडक फोडलेला तो देव आहे, रात्री असा चमत्कार की सकाळी बोरला पाणी फुटलं पाहिजे. आणि अशी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं अहो बोरला पाणी आलं. म्हणजे देव सदा सहाय्य करण्यासाठी तत्पर आहे. त्या देवाविषयी बोलणं ही सगळ्यात मोठी चांगली बाजू आहे. कोणाविषयी बोलू नका, पण देवाविषयी बोला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जितकं तुम्ही देवाविषयी बोलाल ना तितका तुमचा विश्वास वाढतो. की नाही, जसं आम्ही एकमेकाविषयी बोलतो त्यास आमच्या जीवनामध्ये निराशा येते, हे वास्तव आहे. कारण मदत करणारा कोणी माणूस नसतोच. आज आमचा विषय असतोय मला सहाय्य कुठून येईल. आणि मला माहिती की जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला मदतीची गरज आहे, प्रत्येकाला. आणि मग मदत करताना किंवा मदत मागताना आमच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे, मला सहाय्य कोण माझी मदत करणार आहे. आर्थिक असू द्या, आरोग्याचा प्रश्न असू द्या, तुम्हाला मदतीची गरज आहे. तुमच्यामध्ये आरोग्य नसलं कोणता डॉक्टर मदत करेल, कोणता चांगला डॉक्टर आहे. आर्थिक प्रश्न असले तर तुम्ही म्हणता की कोण माझं सहाय्य करणार आहे, कोण माझं नातेवाईक आहे, कोण जवळची व्यक्ती आहे. आणि तुम्ही सगळ्यांना तपासून पाहता. डॉक्टरला तपासल्यावर डॉक्टर सांगतात की आता हे माझ्या हातामध्ये नाहीये, तुमचं तुम्ही पहा. कधी कधी तुम्ही आर्थिक मदतीसाठी लोकांकडे जाता, ते मदत देतील पण हो, पण त्यांची मदत तुम्हाला लाचार बनवणार आहे, तुम्हाला कमजोर बनवणार आहे. मग मला सहाय्य कुठून मिळेल. एक स्तोत्र 121 आणि त्याचं स्तोत्र 121 वाचूया आपण. हा, परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझा रक्षक आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कोठून येईल, मला सहाय्य कोठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून
त्याच्यापासून मला सहाय्य येते. मला सहाय्य येते. तो तुझा पाय तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही. कदापि ढळू देणार नाही. तुझ्या रक्षकाला तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. झोप लागत नाही. पहा पहा, इस्रायलाच्या रक्षकाला इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही झोप लागत नाही. व तो डुलकीही घेत नाही. डुलकी पण घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझा रक्षक आहे. परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला उजव्या हाताला तुला सावली आहे. तुला सावली आहे. दिवसा सूर्याची दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. इथं असं म्हटलं, पहिला प्रश्न, मला सहाय्य कोठून मिळेल? ऐका, जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यामध्ये असणारा घोंगावणारा प्रश्न कोणता? मला सहाय्य कुठून मिळेल? सहाय्याची तुम्हाला गरज आहे, मदतीची तुम्हाला गरज आहे, पण प्रॉब्लेम काय माहिती का? ज्या सहाय्य किंवा मदत आम्ही पाहतो त्यास आमचं लक्ष आजूबाजूला जातं. आम्ही बाजूला बघत असतो. जसं पाहतो रक्तस्रावी स्त्रीच्या बाबतीमध्ये, तिच्या शरीरातनं रक्ताचा झरा वाहत आहे, असं लिहिलं की तिनं अनेक वैद्यांकडे तिने गेली, म्हणजे तिनं सहाय्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरला तपासलेलं आहे. आम्ही पण मदतीसाठी वेगवेगळ्या डॉक्टरला तपासत आहोत, आणि आमची अपेक्षा काय की कोणीतरी येऊन आमची मदत केली पाहिजे. परंतु दावीद या स्तोत्रामध्ये काय म्हणतो माहिती का? मला सहाय्य कोठून मिळेल, आणि त्याची दृष्टी आकाशाकडे जाते. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही संकटामध्ये सापडता, तुमच्यामध्ये खरी अडचण निर्माण होते, त्यास माणसाकडे कधी बघू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही व्यक्तीकडे बघाल ना, त्यास व्यक्तीच्या ताकदीला किंवा त्याच्या पुरवठ्याला मर्यादा आहे, पण देवाकडं अमर्याद पुरवठा आहे. अमर्याद. माणसाच्या बाबतीमध्ये अजून एक गोष्ट मला सांगतो. पहा, दोनच सहाय्य करणार आहे, एक माणूस नाही तर दुसरा तिसरं कोण आहे का? तुम्हाला एलियन वगैरे येणार आहे का त्या मंगळावरून किंवा दुसऱ्या ग्रहावरून, आणि मग मला सहाय्य कुठं? तुम्ही संदेश पाठवला, एलियन आले, त्याने तुमची मदत केली, असं कुठं होणार नाही. दोनच, एक तर तुम्ही देवाकडे बघणार, किंवा आता माणूस दिसतो, देव कुठं दिसतो ना? माणसाकडे का आम्ही बघतो? कारण माणूस दिसतो, मग आम्ही त्याच्याकडे जातो. पण देव ही अदृश्य शक्ती आहे, आणि देव आकाशामध्ये असतो, माणसामध्ये नाही. अजून एक संदेश आहे. आता तुम्हाला योग म्हणतो की मला देव कुठं भेटला तर फार बरं होईल. तो एक संदेश आहे की तुम्हाला देव कुठं सापडणार आहे, कुठं तुम्हाला देव भेटणार आहे, जो जगामधला प्रश्न आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही मदत पाहता त्यावेळेस तुम्ही माणसाकडे पाहता, आणि माणसाकडे तुम्ही पाहिल्याबरोबर देव बंद करून टाकतो, नाही का, पुरवठा. जसं ज्या सरदाराच्या हातावरती राजा टेकत होता ना, आणि तो राजा म्हणतो, तो सरदार म्हणतो, देवानं आकाश कपाट उघडली तरी सुद्धा असा पुरवठा होणार नाही का? कारण त्याला राजाच्या ताकदीचा अंदाज होता, देवाच्या ताकदीचा अंदाज कुठे हो? आणि मग संदेष्टा काय म्हणतो माहिती का? देव तर त्याच्या लोकांची मदत करणारच आहे, पण याच्यातला भाग मात्र तुला कधी मिळणार नाही. ऐका, ज्यावेळेस ज्या लोक तुमच्यावरती टेकत आहे, किंवा जे लोक तुमच्यावरती अवलंबून आहे, जे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्ही कोणावरती डिपेंड आहात, पण तुम्ही त्यांच्याकडे पाहिला तर तुम्ही हताश व्हाल. दावीद स्वतःला प्रश्न करतो, स्वतःच आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, मला सहाय्य कोठून येईल? मी नुसतं आर्थिकच गोष्टी कोणातनं बोलत नाही, तुम्हाला भावनिक पण तुम्हाला मदतीची गरज असते. तुम्ही डिप्रेशन मध्ये असताना, निराश असताना, वाचलं का पेपरला? त्या डॉक्टरनं पहिले मुलांचा खून केला आणि मग स्वतः पण आत्महत्या केली, विहिरीमध्ये जाऊन ती पडली. तिला काय कमी? एवढी मोठं, आता पहा, ते शिक्षण घेण्यासाठी कितीतरी मेहनत करावी लागती, बुद्धिमत्ता लागते, चातुर्य लागतं, एवढा पैसा खर्च करावा लागतो. मग एवढं सगळं बुद्धिमत्ता, चातुर्य, पैसा खर्च केल्यावरती डॉक्टर झाली. मग अशी कोणती गोष्ट तिला असं वाटलं की मी पण मारावं, आणि मी मरण्याच्या अगोदर माझ्या लेकरांना पण मारावं? मदतीची गरज आहे, काउन्सिलिंगची गरज आहे, सहाय्याची गरज आहे. तुम्ही माणसाकडे पाहता त्यास माणूस तुमचं सहाय्य करणार नाही. मनुष्य तुमची प्रकृती जाणून, तुमचा स्वभाव, तुमची ताकद, तुमचा विचार आणि या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला डावलून टाकेल, तुम्हाला रिजेक्ट करेल, तुम्हाला नाकारेल. माणसाकडे पाहाल तर तुम्ही हताश निराश व्हाल, पण प्रभूकडे पाहाल तर प्रभू तुम्हाला उंच करणार. प्रभूकडे पहा. सहाय्य मिळण्यासाठी कधी कोणा व्यक्तीकडे पाहू नका. कोणी व्यक्ती तुम्हाला धीर आणि आधार देऊ शकणार नाही. बायबल तर सांगतं, एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला काय वाट दाखवणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मनुष्य मनुष्याशी स्पर्धा करत असतो. मला का नाही मदत करणार? समजा मी गेलो आणि त्या ठिकाणामध्ये अंबानीला म्हटलो, तुम्ही एवढे श्रीमंत आहेत,
एवढा पैसा तुमच्याकडे, तुमचं थोडंसं बिझनेसचं टेक्निक मला द्या. अंबानी दिल का हो? अरे तुला जर मी दिलं तर उद्या तू माझी कंपनी उद्ध्वस्त करशील. म्हणजे त्याला ईर्ष्या आणि स्पर्धा आहे. पण देवाची स्पर्धा कोण करणार आहे? हालेलुया. मग देव काय करतो माहिती का? सहाय्यासाठी तुम्ही त्याच्याकडे पाहिल्यावर देव त्याची ताकद, देवाचं सहाय्य करण्याचं कारण काय? मुळात तुम्हाला प्रश्नामध्ये ढकलतो कोण? सैतान. आणि सैतानावरती विजय मिळवायचा आहे देवाला. त्यास देव काय करतो? जो व्यक्ती त्याच्याकडे सहाय्यासाठी जातो, ऐका बरं का, मला सहाय्य कुठून मिळेल असं म्हटलेलं पहिल्या वचनामध्ये, तो म्हणतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. गल्ल्यात ही फार मोठी समस्या यहुदी लोकांसमोर, इस्रायल लोकांसमोर आहे. शौलासमोर ती समस्या आहे. आणि शौलानं आतापर्यंत पुष्कळ लढाया केलेल्या आहेत. बरं, सैनिक पण तेच आहेत, त्यांनीच युद्ध केलेलं आहे. परंतु आता जो 11 फुटी गल्ल्यात त्यांनी पाहिल्यावर त्यांना मोठा प्रश्न पडला, याच्याशी कोण युद्ध करणार आहे, कोण मदत करणार आहे, तो विचारतो. आणि तो गल्ल्यात पण रोज सकाळी येऊन एक प्रश्न करत होता, तुमच्यामध्ये असा कोण व्यक्ती आहे जो माझ्याशी युद्ध करेल? माझ्याशी युद्ध केल्याबरोबर मी तुमचा दास होईल. आणि जर समजा तुम्ही मला हरवलं नाही तर तुम्ही माझं दास बनायचं. आता सगळेजण एकमेकाकडे पाहिलं, कोण सहाय्य करेल, कोण सहाय्य करेल, कोण सहाय्य करेल. सगळेजण आता झाले. आणि तेवढ्यामध्ये छोटा दावीद, ज्या दाविदाला उंची नाही, लढायचं कसब नाही, कोणत्याच गोष्टी त्याच्याकडे नाही, आणि तो दावीद तिथे येतो म्हणतो काय चाललंय या ठिकाणामध्ये. त्याचे भाऊ त्याला शानपणा करायला आला का म्हणतात नाही का, गप बस, डबा देऊन घरी गपचूप निघून जा, काय आमचा तमाशा बघायला आला का. परंतु तरी सुद्धा तो धडपड करतो आणि निरोप पाठवतो राजाकडे. काय निरोप होता? राजाला सांग टेन्शन घेऊ नको, मी गल्ल्या त्या विरुद्ध लढतो. राजा पण खुश झाला, अरे मदत करायला फार मोठा माणूस आला. आणि म्हणलं बोलवणार ना त्याला. बघितलं तर बुटका, शाऊलापेक्षा सगळ्यात बुटका तो. आणि मग त्याला मोठा प्रश्न पडला, हा कशी माझी मदत करणार, हा कसं युद्ध जिंकणार आहे. कसं युद्ध त्यानं जिंकलं? शास्त्र काय सांगतं माहिती का? मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळेल? आकाशाचा व आकाशाचा व पृथ्वीचा, आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून त्यानं आपली दृष्टी पर्वताकडे लावली, देवाकडे लावली. शौलाकडे नाही दृष्टी लावली. ज्यावेळेस शौलाकडे त्याने दृष्टी लावली, त्याला वाटलं युद्ध करायचं. शौल म्हटलं माझी वस्त्र घाल. आणि दाविदाला पण वाटलं चला शौल देतोय तर त्याचं प्रोटेक्शन घ्यावं. पण लक्षात ठेवा, ज्यास देव त्याची मदत करतो ना, त्यास मानवाच्या कोणत्याच मदतीचा उपयोग तुम्हाला होतच नाही. हालेलुया. त्याने त्याचे कपडे घातले आणि तो पडला. म्हणून लक्षात ठेवा, मानवाची मदत तुम्हाला पाडती, पण देवाची मदत तुम्हाला उभं करते. हे पण बायबल मधलं एक रहस्य आहे, सिक्रेट आहे. मानवाची मदत, शौलाचे कपड्याने त्याला पाडलं. शौलाचा असणार तलवार तो घेऊन चालू शकला नाही. म्हणून मदतीसाठी कुठं पाहू नका, देवाकडे पहा. हालेलुया. आणि सगळ्यात भारी मदत देवाचीच बरं का. आमेन. आता बघा, देवाची मदत करत असताना असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, त्याच वस्त्रानिशी तो शौलाशी युद्ध करायला गेला. त्याच वस्त्रानिशी. आता गल्ल्याताकडे. आणि गल्ल्याताला पाहिल्याबरोबर, गल्ल्यातानं दाविदाला पाहिल्याबरोबर त्याला चीड आली. मी युद्ध करताना माझ्याकडे भाला आहे, मी युद्ध करताना माझ्याकडे चिलखत आहे, मी युद्ध करताना माझ्याकडे टोप आहे, आणि तुझ्याकडे काय गोफन आणि काठी. तू काय मला कुत्रा समजला का? त्याच्याकडचा शब्द काय? मी परमेश्वराच्या नामानं तुझ्यावरती चाल करून जातो. हीच तुमच्यामध्ये असणारी सगळ्यात मोठी कुवत आहे. आमेन. या पृथ्वी तलावर जीवन जगत असताना कोणा व्यक्तीची प्रौढी मिरवू नका, कोणा व्यक्तीचं भूषण तुम्ही करू नका, कोण व्यक्ती तुमची मदत करतं याकडे पण तुम्ही लक्ष लावू नका, देवाकडे लक्ष लावा. आमेन. ही तुमची साक्ष असली पाहिजे. पावली देवानं सहाय्य केलं, प्रभूनं माझी मदत पुरवली, प्रभूनं माझं सहाय्य केलं. मी संकटामध्ये असताना प्रभूला आरोळी मारली. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमच्या समोर गल्ल्यातासारखं संकट येतं ना, त्या दिवशी फक्त देवालाच हाक मारायची, कोणाला हाक मारू नका. शास्त्र सांगतं की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून मिळेल. प्रश्न तोच आहे. न जाणो आजपर्यंत तुम्हाला खूप लोकांनी मदत केली असेल, चांगली गोष्ट आहे. पण ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली त्या लोकांनी तोंडानं काढून दाखवली नाही का? 4 लोकांना सांगितलं नाही का? बघा, काही लोकांच्या डायलॉग, अंगाची कातडी काढून लावली तरी सुद्धा हे लोक उपकार विसरले. खरंच लावली का कातडी काढून? मग तुम्ही कसं फिरता? पण डायलॉग तर मारला ना, अंगाची आणि दिले काही 100 रुपये उसने. पण डायलॉग किती मोठा, अंगाची कातडी. मग लोक असे आहेत,
कशाला 100 रुपयाची कातडी विकत घेता? चप्पल विकत घ्या त्यापेक्षा कातडीची 200 रुपयाची, आणि त्याच्यानं तुम्हाला प्रॉब्लेम पण राहणार नाही. माणसाची मदत तुम्हाला हीन बनवती, देवाची मदत तुम्हाला श्रेष्ठ बनवते. का मी तुम्हाला असं म्हणतो माहिती का? शौलाचे कपडे घालून जर दावीदानं युद्ध केलं असतं, ऐका, तर शौलानं प्रौढी मिरवली असती. त्याला काय विजय मिळवला? माझ्या कपड्यामध्ये तो होता म्हणून तो वाचला. आणि देवाला ते करायचं नव्हतं, देवाला फक्त त्याचं नावच वापरायचं होतं. या पृथ्वी तलावर जगण्यासाठी तुम्हाला फक्त देवाचं नावच पुष्कळ आहे. तुमची मदत असतोय. जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टीचं कोणी ज्ञानानं ऊन असेल त्यानं माझ्याकडनं घ्यावं. ज्ञान कमी, देवाकडे मदत मागा, देवाकडे मदत मागा. आणि लक्षात घ्या, देव जे ज्ञान देतो ना, ते ज्ञान असं लिहिलंय, शल्मोनासारखं ज्ञान जगात कोणाकडे नव्हतं. मग ते शल्मोनालाच का मिळालं ज्ञान? हाही मोठा प्रश्न आहे. देवानं स्वप्नात दर्शन देऊन त्याला विचारलं, तुला काय पाहिजे? त्याचं मागणं काय होतं माहिती का? मी माझ्या लोकांमध्ये वावरतो ना, या लोकांमध्ये मी कसं चालावं याचं ज्ञान तुम्हाला दे. म्हणून शल्मोन ज्ञानी झाला. तुम्ही ज्यावेळेस कुठं तरी मदत मागायला जाल, काय म्हणतात, आम्ही अमक्या कोचिंग क्लासमध्ये त्याला टाकला म्हणून तो फार टॅलेंटेड आहे. नाही हो, कोचिंग क्लास त्याला फक्त शिक्षण देईल, पोपट बनवेल, त्याला पिंजऱ्यातला पोपट असतो तसा पोपट बनवेल, पण देव जगण्याचं एक नवीन साहस देत असतो. म्हणून म्हटलं डॉक्टरनं आत्महत्या का केली? ती शिक्षण तिने घेतलं पण जगण्याचं साहस तिच्याकडे नव्हतं. पण आम्ही जगामध्ये एवढे प्रश्न, आमच्या समोर पण मोठे प्रश्न आहेत. रोज आम्हाला संघर्ष करावा लागतो, रोज आम्हाला लढावं लागतं. आम्हाला पण कधी कधी वाटतं की मरून जावं. असं वाटत नाही कोणाला की जगावं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये भय, दडपण रोज असतं प्रिया. आणि लक्षात घ्या, रोज तुमच्याकडे नवीन प्रश्न येत असतो, रोज नवीन प्रश्न. माझ्याकडे तो तुमच्याकडे येणार नाही का? पण मी तुम्हाला सांगत नाही माझ्याकडे आलेला प्रश्न, पण मी त्या प्रश्नाची स्ट्रगल करत असतो. आज सकाळीच प्रेयरवरून घरी आलो बसलो, आणि बसल्यानंतर म्हटलं मांडीला काय वृत्त आहे, पण चेक केलं. आणि चेक केल्याबरोबर तिथं भली एक मोठी गाठ मला सापडली. आणि ती गाठ सापडल्याबरोबर माझ्या डोक्यात विचार सुरू झाले. का? कारण त्याच्या अगोदरच्या आठवड्यामध्ये एका मुलीला, तिला गाठ झाली, तिने फोन केला, पायाला गाठ झाली आणि आता ऑपरेशन होणार. सुरू झालं डोक्यात विचार, आता ऑपरेशन होणार, आता कोणाला सांगू, गाठ कसली असणार आहे. आणि ती चर्चा सुरू माझ्या डोक्यात. म्हणलं आता कोणाला सांगायचं ते, सांगितलंच नाही, डॉक्टरकडे गेलोच नाही, आणि गाठ वाढली तर मीटिंगला जाऊ कसं, सगळे विचार सुरू झाले. आता इकडं हे सगळे विचार असताना तेवढ्यात मला अचानक हसायला पण आलं. अरे म्हटलं हा प्रश्न सहज आलेला आहे, आता तुला सहज सोडवायचा आहे. तू गाठीवरती विश्वास ठेवू नको, देवावरती विश्वास ठेव. आणि मग त्या गाठीला नुसतं असं केलं आणि म्हटलं देवा हे घालवणार तूच आहे. आणि मग ते विसरून गेलो, थोडासा आराम केला, 4 वाजता उठलो बघतो तर गाठ गायब झाली. म्हणजे संघर्ष जीवनामध्ये असणार आहे, ते तुम्हाला भीती निर्माण करणार आहे. पण ज्यास तुम्ही देवाकडे पाहता ना, देवाकडे पाहिल्यावर देव तुमचं सहाय्य करतो. मग प्रश्न माझ्याकडे, प्रश्न तुमच्याकडे, पण सहाय्य करणाऱ्या देवाकडे पाहिल्यावर तुमच्याकडे मोठा विजय असणार. देवाकडे पहा. हताश, निराश, खिन्न, कष्टी, दुःखी अशा प्रकारचं सैतानाला पसंत पडणारे जीवन जगू नका. सैतानाला सारखं वाटतं की तुम्ही चिंतेमध्ये असावं, रोज तुमच्याकडे चिंता असाव्यात, रोज तुमच्याकडे टेन्शन असावं. आणि मग तुम्ही गाणं गाताना हरा 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 शैतान जूतों से मारा, चप्पलों से मारा, उससे मारा, उससे मारा, तो म्हणतो सबसे मारो, लेकिन जब दूसरा दिन आएगा ना मैं तुमको पीटता हूं. तुम्ही ह्याच्याने मारा, त्याच्याने मारा, अमक करा, तमक करा, पण एक समस्या तुमच्याकडे येते. आणि त्या समस्येमध्ये तुमची दृष्टी जर देवाकडे गेली नाही, लक्षात ठेवा, तुम्ही त्या आजाराकडे पाहाल, तुम्ही त्या प्रश्नाकडे पाहाल, तुम्ही त्या डिप्रेशनकडे पाहाल, तुम्ही त्या आणि तुमच्याकडे कमकुवतपणा त्याच्याकडे तुम्ही पाहाल. जेव्हा तुम्ही त्या कमकुवतपणाकडे पाहाल त्यास तुम्ही पराजित होणार आहात. पण देवाकडे तुम्ही पाहाल त्यास तुम्ही विजयी होणार. म्हणून देवाकडे पहा बरं का, आपली दृष्टी देवाकडे लावा. तुम्हाला पुढे घेऊन जाणारा कोण आहे? फक्त देवच आहे, बाकी कोणीच नाही. पण अहो रेस बघा ना, सगळेजण पळतात, मग आता तो लंगडायला लागला म्हणून त्याला सोडतो, लंगड तू जिंकायचंय मला. आणि शास्त्र काय, शर्यतीत धावणारे सगळेच धावत आहेत, तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळं धावायचंय. आणि तुमच्या धावण्याचे विजन काय माहिती का? देवाला घेऊन धावायचं. देवाला घेऊन धावा, असं धावू नका, एकटं धावू नका.
एकटं धावाल तर पडाल, हताश व्हाल, निराश व्हाल, उद्ध्वस्त व्हाल, पण प्रभूला घेऊन धावाल, आमेन. प्रभूला घेऊन तुम्ही पुढे जाल, देवाच्या बरोबर तुम्ही चालाल, तर शास्त्र सांगतं तो भागलेल्यास विपुल बळ देतो. हालेलुया. यशाच्या पुस्तकामध्ये आहे. देवाला घेऊन धावल्याचा परिणाम काय? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, देव अदृश्य आहे, माणूस दृश्य आहे. माणूस तुम्हाला उचलून घेणार नाही. का? कारण त्याला पण धावायचंय आणि त्यालाही जिंकायचंय. मग त्याला जिंकायचंय तर लक्षात ठेवा, तो तुम्हाला जिंकू देणार नाही, पण देवाला तुम्हाला जिंकवायचंय. आमेन. का तुम्हाला देवाकडे दृष्टी लावायची माहिती का? प्रभूला तुम्हाला जिंकवायचंय, तुम्हाला विजय द्यायचाय तुम्हाला. मग विजय देण्यासाठी कोणा व्यक्तीकडे पाहू नका. हालेलुया. अजून एक गोष्ट मला सांगतो, तुमच्या उपलब्ध गोष्टीकडे पण पाहू नका. तुमच्याकडे काय उपलब्ध आहे, जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंच तुम्हाला विजय मिळणार आहे. आमेन. दाविदाकडे काठी होती, दाविदाकडे बटवा होता, दाविदाकडे रेग्युलरचे गोटे होते. दाविदाचे गोटे वेगळे नव्हते. त्याला माहिती त्या ओळामध्ये गोटे म्हणून तो तिथे गेला, तिथूनच ते गोटे घेतले, तो शोधत नाही बसला. त्याला माहितीये या ओळामध्ये गोटे आहेत आणि याच गोट्यानं विजय मिळणार आहे. आमेन. वेगळं नाही त्याने घेऊन आला. त्याला माहितीये या गोट्यांपेक्षा गोट्याच्या पाठीमाग जे नाव आहे, मी परमेश्वराच्या नावानं तुझ्यावरती चाल करून जातो, या गोट्याला नाव घेतल्याबरोबर तो गोटा कुठं पडायचा, नेम कुठं लागायचं, कुठली जागा उघडी आहे, कुठं त्यानं घुसावं, हे देव नियोजन करत असतो. म्हणून लक्षात ठेवा, जगामध्ये राहत असताना सतत वर दृष्टी लावा. हालेलुया. सतत वर पहा, समोर बघू नका, आजूबाजूला बघू नका. आणि देवाला पण काय आवडतं माहिती का? सतत त्याच्या लेकरांनी त्याच्याकडे पाहावं. आमेन. तुम्हाला नाही वाटत तुमच्या लेकरांनी तुमच्याकडे पाहावं? वाटत नाही तुम्हाला का? तुमची लेकरं तुम्ही अशीच सोडून देता. जेव्हा तुमचं लेकरू तुमच्याकडे पाहतं ना, त्यास तुम्हाला पाझर फुटतो. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून तुम्हाला कळतं याची नेमकी गरज काय, याला काय दिलं पाहिजे. तुम्ही ज्याच देवाकडे पाहता ना, देवाला आमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. तुम्ही देवाकडे पाहिल्याबरोबर देव तुमचं सहाय्य करतो. आमेन. साधी गोष्ट आहे. तुम्ही लोकांकडे पाहता, लोकांकडे पाहिल्यावर देव म्हणतो जा डॉक्टरकडे, डॉक्टरकडे बघते ना, बघ. तुम्ही म्हटला ना मी मदतीसाठी आईकडे बघेल, भावाकडे बघेल, बहिणीकडे बघेल, मित्राकडे बघेल, जाऊन बघ किती तुला पुढे घेऊन जाणार आहे. पण तुम्ही सगळ्याला बाजूला करता आणि देवाकडे पाहता, त्यास देव तुमचं सहाय्य करतो. म्हणजे पहिला मुद्दा, दृष्टी पर्वताकडे लावा. कुणाकडं? पर्वतावरील देवाकडं. हालेलुया. कुठल्या देवाकडं? पर्वतावरील देव. ऐका बरं का, कुठल्या देवाकडं? पर्वतावरील. वरच्या देवाकडं. कुठल्या देवाकडं? वरच्या. आम्ही नेहमी म्हणतो ना, देवासारखी धावून आली. कोण? मदत करणारी व्यक्ती. देवासारखी तुझी आणि आम्हाला बोलताना ती लाज पण वाटत नाही. बायबल सांगतं माझ्या समोर तुला अन्य देव नसतो. महा कसा काय देव तुझ्या समोर झाला? देवासारखी त्यांनी माझी मदत केली, देवासारखी तिने माझी मदत केली. लक्षात ठेवा, मनुष्याला कधी देव बनवू नका. हालेलुया. तुमचा देव वर आहे, आमेन. आकाशामध्ये तुमचा देव आहे, तोच तुमची मदत करणार. एक व्यक्ती जरी त्याची पुष्कळ ओळख असेल मदत करण्यासाठी, पण प्रेरणा देणारा पण देवच आहे. हालेलुया. असं लिहिलंय शास्त्रामध्ये. त्यानं फारोचं अंतःकरण कठीण केलं. म्हणजे जोपर्यंत देव त्याच्या अंतःकरणात काम करणार आहे, तुमची सुटका होणारच नाही ना. किती चमत्कार केले मोशेने, 10 पिढा त्यानं दाखवल्या. पण असं लिहिलं, आता 10 पिढा झाल्या तरी फारोचं अंतःकरण कठीण होतं ना. मग 10व्या पिढ्यानंतर असं लिहिलं, देवानं हृदयात काम केलं आणि त्याला म्हटलं यांना जाऊ दे. पिढा पाहिल्यावर नाही जाऊ दिलं त्यानं, पण देवानं मन बदललं म्हणून तो त्या ठिकाणातनं बाहेर पडले इस्रायल. आम्हाला पण हीच गोष्ट करायची. जगात पृथ्वी तलावर वेगवेगळे लोक तुमची मदत करण्यासाठी आहे, पण प्रार्थना देवाकडे करा. काय देवा? काय प्रार्थना करायची? देवा यांचं मन बदल. बस. असं नका म्हणू की ते आमच्यासाठी काहीतरी करतील. ते कधी करणार आहेत? देवानं त्यांचं मन बदलल्यावर ते काम करणार आहे. मग व्यक्तीच्या मागे धावण्याच्या ऐवजी प्रार्थना देवाकडे करा. मला खूप लोकांचं, बऱ्याच लोकांचे कॉल येतात ना, ते पालक साहेब तुम्ही प्रार्थना करा, आम्ही त्या ठिकाणामध्ये प्रयत्न करतो. आम्हाला माहिती तुम्ही प्रार्थना केल्यावर देव काम करेल. किती विश्वास आहे त्यांचा. आज सकाळी का नाही फोन केला, ते म्हणजे माझे मिस्टर, त्यांना डेंग्यू झाला आणि त्यांच्या प्लेटलेट्स खूप कमी झालेल्या, काहीतरी 70,000 प्लेटलेट झालेल्या. पण आत्ता माझा विश्वास आहे तुम्ही आत्ता प्रार्थना करा, आत्ता त्यांच्या प्लेटलेट वाढतील. म्हटलं बापरे किती विश्वास आहे यांचा. आणि मग म्हटलं प्रभूजी यांचा विश्वास खूप प्रचंड आहे, जबरदस्त विश्वास आहे, यांच्या विश्वासाप्रमाणे त्यांच्या प्लेटलेट वाढू दे. 2 तासात
रिपोर्ट आला आणि ते म्हटले अहो त्यांच्या प्लेटलेट खूप वाढलेल्या आहेत का सहाय्यासाठी देवाकडे पाहिल्यावर देव मदत करणारच आहे ना. आमेन. डॉक्टर ट्रीटमेंट देतो पण यश तर देव देतो का नाही. मग तिथं आता देवाचं काम त्याच्यासाठी तर तिथं मला वाटतं दुसऱ्या वचनामध्ये तुम्हाला समजेल का त्याच्याकडे जायचं देवाकडेच का पाहायचं. आकाशाचा व पृथ्वीचा हा. निर्माण करता जो परमेश्वर आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते. असं म्हटलं देवाकडेच दृष्टी का लावायची हा मोठा प्रश्न आहे. आता मी म्हटलं तुम्ही देवाकडे पहा कारण तर माहित पाहिजे ना. जसं आम्ही म्हणतो की ते स्पेशल डॉक्टर आहे. डोकं दुखायला लागलं, चक्कर यायला लागल्यावर आम्ही साधारण उपचार घेतो पण थांबत नाही चक्कर, डोकं पण दुखणं थांबत नाही. मग आम्ही न्यूरोसर्जन, मग का त्यांच्याकडे जायचं. अहो ते न्यूरो आहेत, त्यांना डोक्याचं सगळं माहिती आहे. म्हणजे त्याने त्याचा अभ्यास केलेला आहे. त्या मेंदूच्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असणारे जेवढे पण घटना आहेत ते त्याला ठाऊक आहे. तसं मदत तुम्हाला देवाकडे का मागायची. कारण त्याचं उत्तर त्यानं दिलं. सगळ्याचा निर्माता तोच आहे. आमेन. सगळ्या प्रश्नाचा निर्माता कोण आहे. परमेश्वर. म्हणजे प्रत्येक प्रश्न निर्माण कोण करतो. परमेश्वर. कोण करतो. परमेश्वरच करतो. गडबड देवच करतो. आणि गडबड देव का करतो माहिती का. तुम्ही गडबड करता म्हणून तो गडबड करतो. असं लिहिलं. इस्रायल लोक ज्यांनी देवाच्या विरोधात वागण्याचं ठरवलं इकडे देवानं त्यांच्यामध्ये संकट पाठवलं. आता संकट निवारण करणार कोण. जसं आम्ही इस्रायल लोकांचं म्हणतो असं लिहिलं. माझे लोक मिस्रामध्ये जातील, 450 वर्षाचा बंदिवास त्यांच्यामध्ये टाकेल. कधी मिस्रामध्ये गेले. योसेफ मिस्रामध्ये असताना त्यावेळेस सगळ्या लोकांना बोलून घेतलं आणि म्हटलं राहायचं. देवानं ठरवलं यांना तिथं आणायचं. मिस्रामध्ये राहत होते चांगले इस्रायलमध्ये, पण देवानं त्यांना तिकडून आणलं. का तर देवाला माहिती होतं हे गडबड आहेत. देवाला आमचे स्वभाव ठाऊक आहे. बरेच लोक मला प्रश्न करतात. एकानं फोन केला आणि म्हणजे पालक साहेब तुम्ही प्रार्थना केली पण माझ्या डोळ्याला आरोग्य मिळलंच नाही. देवानं असं कसं केलं. सगळ्यांच्या प्रार्थना ऐकल्या आणि तुम्ही किती गडबड करता देवाला माहिती आहे. तो देव आहे, त्याला माहिती आहे कोणाला आरोग्य द्यावं कोणाला नाही द्यावं. मग त्याच्यासाठी मी वाद घालत बसणार नाही. तुम्ही पण मला वाद घालायचं. हे असं का झालं पाहिजे, असंच का व्हायला पाहिजे, का देव आमचं ऐकत नाही. मी उपवास पण केले, मी अमकं पण केलं, सगळं केलं तरी देवाला माहितीये तुम्हाला उत्तर दिल्यावर तुम्ही काय करणार. इस्रायल लोकांनी चांगले वागले, ते चांगले वागत होते, पण त्याला माहितीये भविष्यामध्ये हे चुका करणार आहेत. मग त्यांना 450 वर्ष तिथं आणलं. आता 450 वर्ष त्यांना आणल्यावर 450 वर्ष गुलामगिरी. आता देव असं लिहिलं त्यांनी हा देवाकडे आक्रोश केला आणि देवानं त्यांचं ऐकलं. म्हणजे शेवटी कुणाला हाक मारावी लागली. मग देवानं मोशेला पाठवलं. तो क्रिएटर आहे, तो निर्माता आहे, म्हणून त्याला कुठं बिघाड झाला आणि दुरुस्त करण्यासाठी कोणाला पाठवायचं हे पण देवाला माहिती आहे. बरोबर त्यानं मोशेला पाठवलं. याच्या अगोदर कुणाला नाही पाठवलं, मोशेला पाठवलं आणि मोशेनं त्या लोकांची सुटका केली. म्हणून लक्षात ठेवा कोणत्याही गोष्टीचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं तर तुम्हाला देवाकडेच पाहावं लागणार आहे. का तुम्हाला देवाकडे पाहायचं. कारण सगळ्याचा निर्माता तो आहे. सगळ्याचा निर्माता तो आहे. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य कुठून मिळणार का. तो आमच्या बरं. आता त्या ठिकाणामध्ये अजून एक प्रश्न, देवच आमची मदत का करणार. हा पण मोठा प्रश्न आहे ना. देवानेच आमची मदत का करावी. दुसरं मदत करणारा कोणी असता का नाही करू शकत. बऱ्याच वेळा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत. डॉक्टरला पण प्रश्नाची उत्तरं मिळत नाही तर ते काय म्हणतात, आता तुम्ही देवाची. डॉक्टर म्हणतात का नाही, सगळं झालं 10 लाख बिल झालं आणि आता तो बेशुद्ध आहे, मरायला लागला. त्याच तो डॉक्टर काय म्हणतो, आता औषध उपचार संपले, तुम्ही देवाची. म्हणजे त्याला कळलं की याचा जो दुरुस्त करणारा देवाशिवाय दुसरा कोणीच नाही. आणि मग एक प्रार्थना त्या व्यक्तीला जीवदान देते. एक प्रार्थना. आपण बघितले नाही का इथे किती मिरॅकल्स घडले. हॉस्पिटलमध्ये किती पेशंट येऊन बोरे गेले की 2.5 3 महिन्याचे कोमामध्ये होते, परंतु ते तरुण लेकरं इथे येऊन साक्ष देऊन गेले. त्यांना देवानं शुद्धीवरती आणलं आणि त्यांना शुद्धीवरती आणण्यासाठी त्या ठिकाणच्या लोकांनीच, त्या हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या त्या जे हॉस्पिटलमध्ये काम करणारे वॉचमन आहे ते सांगत होते तिथं, आमचं नाव सांगू नका, पण तिकडे जा, प्रार्थना करतात आणि बरं होतात, पण डॉक्टरला आमचं नाव सांगू नका.
आणि मग ते गपचूप यायचे, किती ते वेळ शोधत शोधत आले. आणि प्रभूनं, मला चांगलं आठवतं, 6 तास ऑपरेशन चाललं होतं आणि ती व्यक्ती इथं आली आणि शोधत शोधत आली. 3 तास तिने चर्च अटेंड केलं, 3 तास ते आणि त्या अशा तिथे जाऊन तिने गुडघे टेकले. आणि 6 तासानंतर इतकं सक्सेसफुल ऑपरेशन झालं की 2 तासामध्ये ती व्यक्ती शुद्धीवरती आली, ती बरी झाली. का? कारण निर्माता तोच आहे प्रिया. कोणाकडे पाहू नका. जे बिघाड झाला फक्त त्यालाच माहिती आहे. आणि तो का मदत करणार माहिती का? कारण आम्ही त्याची निर्मिती आहोत. आम्ही त्याची निर्मिती आहोत. निर्मितीवरती देवाचं प्रेम आहे.